अमरावतीमध्ये 2 दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अमरावती आणि बडनेरकरांना आजपासून 2 दिवस जपून पाणी वापरावं लागेल। नेर पिंगळाईजवळ 1500 मिली व्यासाची पाईपलाईन लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम होणार आहे। चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची पातळी देखील खोल गेली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिकेच्या 8 आणि खासगी 4 अशा 12 टँकरद्वारे दिवस रात्र 180 फेऱ्या केल्या जात आहेत। मात्र तहान भागत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागतंय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा गावातील महिलांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे या महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला। जर त्वरित पाण्याची उपाययोजना केली नाही तर मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलंय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। दर 10व्या दिवशी नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। साताऱ्यातील कोयना धरणात 36.74 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा असल्यानं दिलासा मिळालेला आहे। तर कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून उपलब्ध पाणीसाठ्यामुळे 15 जुलैपर्यंत यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही। मुंबईमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि अशातच वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा देखील कमी होत चाललाय। मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28% पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचं संकट उभं राहिलंय। विदर्भात सूर्य आग ओकत असल्यानं अमरावतीचा पारा 44 अंशांवर गेलाय। गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 44 अंशांवर गेल्यानं नागरिक चांगलेच हैराण झालेत। तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। शासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक गावात विविध कामं सुरू करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती। मात्र ही कामं गेल्या अनेक दिवसांपासून कुठे चालू कुठे बंद असल्यानं मजुरांना इतरत्र कामासाठी भटकंती करत फिरण्याची वेळ आली आहे। तापमानाचा पारा 39 अंशांवर गेल्यानं भर उन्हात मजुरांना काम करावं लागतंय। देशातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील चंद्रपूर इथे करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात एवढीच तापमानाची नोंद या शहरात करण्यात आली होती। विदर्भात सूर्य आग ओकू लागलाय। विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय। तर 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय। राज्यात महापालिका असलेली 29 महानगरं आणि 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य 6 शहरांमध्ये लवकरच ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। यासाठी ई बाईक टॅक्सी चालक आणि प्रवाशालाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे। तसंच ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली जाहीर केली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय। 10 ग्रॅम सोन्याचे भाव हे 97,200 रुपयांवर पोहोचलेत। एप्रिल महिन्यामध्ये आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झाली आहे। एमपीएससीच्या दिव्यांग उमेदवारांचा दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून विधिग्राह्य करणं आवश्यक केलंय। 1 मे 2025 पासून होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी दिव्यांग तपशील अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही। मध्य रेल्वेनं नुकत्याच वातानुकूलित लोकलच्या 14 फेऱ्या वाढवल्यात। आता हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे। चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून वातानुकूलित लोकल मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे। 1 ते 1.5 महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून ती हार्बर मार्गावर चालवण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाला असला तरी वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचं काम अपूर्ण होतं। हे काम आता पूर्ण झालं असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग देखील खुला होणार आहे आणि त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला आता प्रवास करणं अधिक सुकर होणार आहे। मध्य रेल्वेच्या शिव रेल्वे स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला वेग आलेला आहे। मध्य रेल्वेनं नुकताच सीएसएमटी विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन 7 तुळया हटवण्याचं काम पूर्ण केलं। आता इतर कामं देखील वेगात करण्यात येत आहेत।
धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत योजना लागू करावी अशा सूचना न्याय आणि विधी विभागानं दिल्या आहेत. प्रसूती दरम्यान महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून या सूचना करण्यात आल्या. यंदा पावसाळ्यापूर्वीच पुणे शहरातले रस्ते चकाचक होणार आहेत. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेनं सुरू केला असून पालिकेनं रस्त्यांच्या कामासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली आहे. तरी त्यातही सर्वाधिक खरेदी ही अंधेरी आणि त्या बाजूच्या परिसरात झाल्याचं दिसून आलंय. गेल्या आठवड्यात बेस्टच्या 2 ई बसेसच्या दुर्घटना झाल्यात आणि या दुर्घटना म्हणजे बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून ई बस बद्दलच्या तक्रारींवर उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाचं नक्की काय सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होतोय. या अपघातांमुळे पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मध्य रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये 17,37,000 फुकट्या प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडून 74 कोटी 14 लाखांचा दंड वसूल केलाय. विशेष म्हणजे यातील मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय मार्गावर अव्वल ठरलेल्या तिकीट तपासनीसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम 1 कोटीच्या घरात आहे. मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रकल्प हाती घेतल्यामुळे यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महापालिकेनं 60% कपात केली आहे. गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी 220 कोटींची निविदा काढण्यात आली होती, तर यंदा केवळ 79 कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जून ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये कारखाने, लहान व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम स्थळांना 36 कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट 2024 दरम्यान मोठ्या संख्येनं या प्रकरणी कारवाई झाली आहे. दरम्यान मंडळानं कारवाईसंदर्भात कोणत्याही गुन्हेगारी खटल्याची माहिती दिलेली नाही. पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. मुंबईमध्ये पीओपी मूर्तीवर बंदी कायम असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल असं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलंय. स्पॅम कॉल्सचं प्रमाण प्रचंड वाढलं असून दर सेकंदाला 1560 कॉल केले जात असल्याचं समोर आलंय. एअरटेलनं सप्टेंबर 2024 पासून 27.5 अब्ज स्पॅम कॉल डिटेक्ट केलेले आहेत आणि या स्पॅम कॉल्समुळे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एअरटेल कंपनीनं 9 भाषांमध्ये स्पॅम अलर्ट सुरू केले. नवी मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे, तर दंडाची थकबाकी असलेल्यांकडून तो वसूल करण्यावर देखील भर दिला जातोय. यामध्ये लाखोंचा व्हीआयपी नंबर लावणाऱ्यांचाही समावेश आहे. नवी मुंबई महापालिकेची उद्यानांमधील पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. 120 उद्यानांमध्ये कंपोस्ट पीठ तयार केलं असून त्या खतांचा उद्यान फुलवण्यासाठी उपयोग केला जातोय. ठाणे महापालिकेनं पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन यापूर्वीच केलं असून महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणे पाण्यानं साफसफाई करण्यास 16 एप्रिल ते 10 जूनपर्यंत मनाई केली आहे. आता महापालिकेनं शहरातील 166 सिन्स सेंटरला नोटीस बजावल्या असून पाण्याचा वापर बंद केल्याचा दावा केलाय. 3 तलाक कायदा अंमलात आणल्यापासून भिवंडीमध्ये किमान 100 गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र पत्नीला तलाक देणाऱ्या पतींवर ना अटकेची कारवाई झाली आहे ना तलाक पीडित महिलांच्या चरितार्थाचा प्रश्न निकाली निघालाय. एखादा अवयव आपली साथ सोडतो तेव्हा त्याची किंमत लाखोंमध्ये मोजावी लागते. अपघात, आजार किंवा जन्मजात दोषामुळे जर डोळा, मूत्रपिंड, यकृत, हृदय यासारखे अवयव निकामी झाले तर अनेकदा प्रत्यारोपण हाच पर्याय उरतो. तर काही वर्षात शेकडो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं अनेकांना पुनर्जन्म मिळालेला आहे. सोशल मीडियावरील पोस्टला केवळ लाईक केल्यानं ती पोस्ट प्रसिद्ध केली किंवा पाठवली गेली असं समजता येणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नाही असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलंय. विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर निर्दयीपणे बुलडोझर चालवणाऱ्या पालिकेला मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. कारवाई केलेल्या जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम पाडू नका असं बजावत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं प्रशासनाला दिले. तसंच या प्रकरणाची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी असूनही मुंबई महापालिका कारवाई करण्यात अपयशी ठरल्यानं संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. कायदा पाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन द्यायचं आहे की मोडणाऱ्यांना, असा संतप्त सवाल न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय.
मुंबईसह महानगर प्रदेशात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांना बंदी घातल्यास आणि फक्त विद्युत आणि सीएनजी वाहनांना परवानगी दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकसंख्येवर व्यापक परिणाम होईल असा दावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे। दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमली असून अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती सरकारकडे केली आहे। पीएमपीएल मधील कंत्राटदारांच्या बससोबत केवळ चालकांची सेवा घेतली जात असताना आता वाहक देखील कंत्राटी पद्धतीनं सेवेमध्ये घेतले जाणार आहेत। त्यानुसार कंत्राटी पद्धतीनं 400 बस सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहेत आणि 2000 चालक आणि वाहक कंत्राटी पद्धतीनं भरण्यास सहमती देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं। याला प्रतिसाद देत 90हून अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय। मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता आलेलं नाही। मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसून येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। ठाण्यामध्ये पावसाळ्यात नाले तुडुंब भरून आपत्कालीन तुंबून परिस्थितीत निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे। मे महिना संपेपर्यंत कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले। पिंपरी चिंचवड पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करांची देयकं वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकांचं वितरण केलं जातं। 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा आगाऊ भरणा केल्यास सामान्य करात 10% सवलत दिली जाणार आहे।